बच्चू कडू. खरं तर आज आपण जर गावाखेड्यात जर पाहिलं तर अतिशय खंडित विद्युत पुरवठा होतं. त्याचं एक उदाहरण जर पाहिलं तर मी तुम्हाला देतो. सभापती महोदय, सगळ्या इकडे ग्रामीण भागात हा प्रश्न जास्त आहे. शहरात ज्याप्रमाणे दर्जेदार विद्युत भेटतं त्या तुलनेत ग्रामीण भागात भेटत नाही. मी कालची लाईट कशी भेटली आम्हाला सांगतोय. संध्याकाळी 6 वाजता लाईट गेली, 6:25 आली, आणखी संध्याकाळी 6:43 गेली, मग 7:25 आली, आणखी 8:35 लाईन गेली आणि ते 8:50 आली. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधी डीपी बदलायची आहे. इथं किती कामदारांना फोन येते मला माहीत नाही, पण रोज 50-60 फोन आम्हाला असतं का आमची डीपी जळलेली आहे, ते दुरुस्त करून द्या. 8 दिवस डीप्या दुरुस्त होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर 48 तासाच्या आत त्या डीप्या दुरुस्त केल्या पाहिजे, नाहीतर पर ताशी 50 रुपये दंड देण्याचाही सुद्धा आपण दंडक आहे. एकाही महाराष्ट्रात एकालाही तो दंड अजूनही कुठल्याही अधिकाऱ्याला दिला नाही. यावरही लक्ष मला वाटते घालावं लागेल. पंजाबच्या शेतकऱ्यांना 24 तास लाईट भेटतं आणि ते मोफत आहे. तेलंगणामध्ये 24 लाख शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे आपण लाईन देतो, 9 तास पूर्ण दर्जेदार लाईन दिलं जातं. आंध्रामध्ये सुद्धा तेच आहे, तामिळनाडूमध्ये सुद्धा मोफत वीज देतोय. त्या तुलनेमध्ये आपल्या इथलं होणारं लोड शेडिंग, खरं तर मी देवेंद्रजी आपलं पहिलं भाषण मी विधानसभेत ऐकलं होतं. आपण जेव्हा अनुशेषावर बोलत होतो तेव्हा जेवढी पुण्याला विद्युत पाहिजे शहराले तेवढी विदर्भाले लागत नाही. हे खरं तर वस्तुस्थिती आहे आणि ती सुद्धा दर्जेदार भेटली पाहिजे आणि ते कमी दरानं भेटली पाहिजे, कारण सगळ्यात जास्त विद्युत हे विदर्भात तयार होतं. तर त्या संदर्भात आपण निर्णय घेणार का? दुसरा असं महत्त्वाचं का फिडरचं जे अंतर आहे ते प्रचंड लांब आहे आणि एवढा लांब आहे ते अंतर का त्याच्यामुळे जी विद्युत भेटायला पाहिजे ते दर्जेदार भेटत नाही. थोडा जरी पाऊस आला, थोडं जरी काही आलं तर पुन्हा विद्युत खंडित होतं. ही वस्तुस्थिती आहे. मग त्या नादुरुस्त डिप्या असन प्रचंड, तुम्ही जर पाहिल्या त्या डिप्या तर मला असं वाटतं का वर्षाले किमान 100 ते 150 शेतकरी या अपघातामुळं मरण पावतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला 8-8 महिने 1-1 वर्ष पैसा भेटत नाही. ह्या वस्तुस्थितीवर आपल्याला जावं लागेल. परिस्थिती त्या सगळ्यावर मात करून कशा दुरुस्त करता येईल. फिडर वाईज चांगला फिडर, जसं आपण पाहतोय का सुंदर गाव कल्पना तुम्ही राबवली, तसं सुंदर फिडर ही कल्पना राबवून जे कुठली तक्रारमुक्त फिडर राहील का या बाबतीतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. दुसरा आपण काय झालंय का तो तिसरा प्रश्न आहे, पण आता तुम्हाला विचारून घेतोय, कारण त्याच्यामध्ये 700 ते 800 फुटावर जे काही आपल्या लाईन आपल्या विदर्भात तुम्हाला माहीत आहे, आपल्या ज्या विहिरीले पाणी आहे ते 700-800 फुटावर आहे. पण जो हेड दिलाय ना तुम्ही, तो हेड त्या फुटावरचं पाणी उचलत नाही सौर पंप, आणि याच्यात दुरुस्त करणं फार महत्त्वाचं आहे. त्या दुरुस्ती आपण करणार काय? एवढे 3 प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय.